आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात पावसाला पोषक हवामान, आज सर्वत्र पावसाची शक्यता। विदर्भात वादळी पावसाची शक्यता, उर्वरित राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज। नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। इगतपुरी शहर आणि परिसरात पावसाची हजेरी, जून महिना कोरडा जाणार असं वाटत असताना पावसाची विजेच्या कडकडाटासह हजेरी। अर्ध्या तासाच्या संततधारेनंतर पावसाची मात्र विश्रांती। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। शेतकऱ्यांच्या धानपीक पेरणीला येणार वेग, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही जिल्ह्याला कायम। रायगड जिल्ह्यामध्ये अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे। खालापूर, कर्जत, पेन, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल या परिसरात जोरदार पाऊस झाला। खरीप पिकांच्या कामांना आता यामुळे गती मिळणार। अकोल्यातल्या पातूर तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे आलेगावातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। दमदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा। राहता शिर्डीमध्ये पावसाच्या हलक्या सरी, कोपरगावात जोरदार पाऊस, कोपरगाव शहरात मुसळधार पावसाची हजेरी। रस्ते जलमय झाले, वाहतुकीवर परिणाम, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। रायगड जिल्ह्यातल्या रोहा, नागोठाणे आणि वाकण या परिसरामध्ये जोरदार पाऊस, मात्र माणगाव, लोणेरे आणि महाड परिसरामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाहीच। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, माणगाव परिसरात पडलेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा, पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण। रत्नागिरीतील लांजा परिसरात पावसाची जोरदार एंट्री, रात्रीपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाची रिमझिम, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात पावसाच्या सरी, अचानक आलेल्या पावसानं बाजारपेठेत नागरिकांचे तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। बुलढाण्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, शेतीच्या कामांना वेग, वातावरणात पसरला गारवा। भंडाऱ्यात पावसाची हजेरी, तीव्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, पाऊस पडल्यानं शेतीच्या कामांना येणार वेग। नंदुरबारच्या खांडबारा परिसरात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे रस्ते आणि सखल भाग जलमय, पेरणी केलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला, शेतकऱ्यांमध्ये समाधान। वाशिममध्ये मान्सून समाधानकारक नसल्यानं 77 सिंचन प्रकल्पांमध्ये 10.76% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाई देखील तीव्र होण्याची शक्यता। परळी, सारळगाव या ठिकाणी बोर्डा मध्यम प्रकल्पामध्ये 35% पाणीसाठा शिल्लक, जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे असं असताना अजूनही पावसाचं आगमन मात्र झालेलं नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 8% पाणीसाठा, अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्यातून 1468 MLD पाणी वापरण्याचे नियोजन, भातसा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा वापरण्याचंही मंजुरी। पनवेलच्या पाण्याचा लढा थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये, मोरबे धरणातले 30% पाणी पनवेल महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा आणि कामोठे परिसराला देण्याची मागणी। बीड जिल्ह्यामध्ये जून संपत आला असताना देखील पाऊस नाही, परळी तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। धुळे जिल्ह्यामध्ये जून महिना संपत आला तरी देखील पावसानं हजेरी लावलेली नाही, उपलब्ध पाण्यावर कपाशीची लागवड केलेले शेतकरी आता पाण्याअभावी अडचणीत, शेतकऱ्यांच्या आभाळाकडे लागल्या नजरा। धुळे जिल्ह्यात जूनचा तिसरा आठवडा उलटला तरी पाऊस गायब, पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत, बियाणे खतं खरेदी करून धुळ्यामध्ये पाऊस पडेना, वेळेवर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। चंद्रपूरमध्ये पावसाने दडी मारली, त्यामुळे उन्हाचा तीव्र तडाखा, तापमान 40 अंशांच्या पार, वाढत्या उकाड्यानं नागरिक हैराण। दुसरीकडे पेरणी वाया जाऊ नये यासाठी शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। धुळ्यात मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता 15,51,00,000 रुपयांची मदत मंजूर, पहिल्या टप्प्यामध्ये 8,000हून अधिक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार। भोर तालुक्यातील 17,173 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेल, शेतकऱ्यांची सुमारे 101 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती। भोर तालुक्यामध्ये थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त। पाण्याअभावी मोसंबीच्या फळबागेवर शेतकऱ्यांना चालवली कुऱ्हाड, बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावातली घटना, शेतकरी गणेश गीते यांची मोसंबीची जवळपास 200 झाडं जमीनदोस्त। कराड मसूर या ठिकाणी जलजीवन मिशनच्या मसूर नळ या पाणी पुरवठा योजनेची पाणी चाचणी, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते योजनेची चाचणी। मालेगाव शेतकी या संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण, मंत्री दादा भुसेंच्या पॅनलने 15 पैकी 15 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला। तब्बल 20 वर्षांनंतर हिरे कुटुंबाची सत्ता मोडीत काढत भुसे पॅनलने शेतकी संघामध्ये एकहाती सत्ता बजावली। सातारा जिल्ह्यात प्रशासनानं नदी तलावातील पाणी उपसा बंदी केल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, चक्काजाम करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शेळके यांचा इशारा। मुंबई गोवा महामार्गावरील कोंडामाळा या ठिकाणी आता डोंगराला जाळी न बसवल्यानं दरड थेट महामार्गावर, सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही।
नागपूरमध्ये उबेरची गाडी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये काही तरुण दगडानं गाडीची काच फोडताना दिसतात. ही गाडी मनसेने फोडली अशी चर्चा, पण पोलीस विभागाकडून अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती नाही. दूषित पाणी पुरवठ्यामुळे साताऱ्यातील करंडी गावामध्ये ग्रामस्थ आक्रमक. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये आढळला मृत माशांचा खच. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची केली जाते मागणी. लातूरमध्ये फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचा अनोखा निषेध. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जॅक टॉमीचा सत्कार केला. ओमराजे भाषणात नेहमी संकट काळात जॅक आणि टॉमी पोहोचवणारा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख करतात आणि याच विधानाचा धागा पकडत कार्यकर्त्यांनी निषेध केला. माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक. नवे नियम रद्द करा, अन्यथा 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करू. अण्णा हजारेंचा हा राज्य सरकारला इशारा. माहिती अधिकार कायदा कमकुवत होत असल्याचा अण्णा हजारे यांचा दावा. धुळे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी एमआयएम आक्रमक, तर जेल रोडवरती धरणे आंदोलन. निवडणूक होऊन 6 महिने झाले तरी देखील विरोधी पक्ष नेतेपद हे रिक्तच. एमआयएमचा हायकोर्टामध्ये जाण्याचाही इशारा. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी. भंडाऱ्यामध्ये जोरदार जल्लोष आणि या विजयी रॅलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे. मात्र शिवसेनेचे झेंडे न दिसल्यानं उलटसुलट चर्चा. महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी बंदमुळे वाळू व्यावसायिक आक्रमक. नंदुरबारमध्ये मूकमोर्चा. शासन प्रशासनाविरोधात चालक मालक संघटना रस्त्यावर. मूकमोर्चाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक. अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. भक्तीचा अथांग सागर ड्रोन कॅमेऱ्यात कैद. गजानन महाराज पालखी सोहळ्याचं यंदा 57वं वर्ष. पालघरमध्ये स्मार्ट मीटरला शिंदेसेनेचा विरोध. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिंदेच्या शिवसेनेचा आंदोलनाचा पवित्रा. आज पालघर शहरातील हुतात्मा स्तंभासमोर शिवसैनिक आणि पदाधिकारी करणार आंदोलन. लोणावळ्यामध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज शहर बंदची हाक. सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांचा सहभाग. महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळ विस्ताराला गती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश. चंद्रपूरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होण्याचा मार्गही सुकर. कल्याण खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. मध्यरात्री सापळा रचत ड्रग्ज विक्री करणाऱ्या कुख्यात आरोपी अब्बास इराणीला बेड्या ठोकल्या. 13 लाखांच्या एमडी ड्रग्जसह स्कूटी देखील केली जप्त. धुळ्यात राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई. 67.77 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. 2 आरोपी फरार. छाप्यात मोठ्या प्रमाणावर विस्की आणि मद्यार्क जप्त. मनमाड शहरात 2 जणांची निर्गुण हत्या झाल्याची घटना. माथेफिरू आरोपीने दोघांच्या डोक्यात दगड घालत हत्या केल्याची माहिती. घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. कोल्हापूरमधल्या तावडे हॉटेल या परिसरामध्ये अवैध बांधकामावर हातोडा. कोल्हापूर महानगरपालिकेकडून विशेष मोहीम. अनधिकृत इमारती जेसीबीच्या सहाय्यानं पाडल्या. नवी मुंबई पोलिसांच्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आता 9 आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली. कारगरमधील एका नागरिकाला अटक करत त्याच्याकडून 8,20,000 रुपये किमतीचे मेफेड्रोन आणि कोकेन जप्त. शिर्डीमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या कार्यालयावरील ठाकरेंचे बॅनर हटवले. वागचौरेंच्या घरासमोर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावले स्वागताचे बॅनर. अंबाजोगाईमध्ये ठाकरे गट आक्रमक. फुटलेल्या 3 खासदारांच्या पुतळ्याचं दहन. चपला मारून व्यक्त केला निषेध. पोस्टरला शेण फासून चपलांनी मारत तीव्र घोषणाबाजी. नांदेडच्या विमानतळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 6 फुटलेल्या खासदारांपैकी 3 खासदार नांदेड विमानतळ या ठिकाणी सायंकाळी होणार दाखल. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख विमानतळावर पोहोचणार.